मित्रहो, सप्रेम नमस्कार, सविनय जय भीम, नमो बुद्धाय. आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, गौतम बुद्धानंतरच्या कालखंडामध्ये सामाजिक समता प्रस्थापनेचे काही महत्त्वाचे प्रयत्न या भारतभूमीमध्ये झाले आणि त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे 12व्या शतकामधलं महात्मा बसवण्णा. बसवण्णांनी जातीय उतरंडीत आणि कर्मकांडामध्ये अडकलेल्या समाजाला माणुसकीचं तत्व शिकवणाऱ्या लिंगायत धर्माच्या छत्राखाली एकत्र करण्याचं काम केलं. जात्यांताच्या लढाईची त्यांनी जणू सुरुवातच केली होती. बसवण्णा आणि बुद्ध यांच्या कार्यामधील साम्य स्थळांचा वेध आज आपण घेणार आहोत. त्यासाठी आपले आजचे वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे सर. डॉक्टर गिरीश मोरे हे मराठी साहित्याचे अत्यंत गाढे अभ्यासक तर आहेतच, त्याचबरोबरीनं आंबेडकरी चळवळ, बौद्ध धम्म हे त्यांच्या चिंतनाचे आणि संशोधनाचे विषय आहेत. या विषयांवर त्यांनी विपुल प्रकारचं लेखन केलेलं आहे, ठिकठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत, शोध निबंध सादर केलेले आहेत. अलीकडच्या काळात बसवण्णा आणि त्यांचं तत्वज्ञान यांचा त्यांनी खूप साकल्यानं अभ्यास चालवलेला आहे. बुद्ध तत्वज्ञानाशी बसवण्णांच्या तत्वज्ञानाची अनेक साम्यस्थळं सामोरे आलेली आहेत. मुळात मानवतावाद हाच ज्या धर्मांचा मूळ पाया असेल त्यांच्यामध्ये साम्यस्थळं सापडणं यामध्ये गैर काहीच नाही. ती निश्चितपणानं सापडणार, ती असणारच. त्यामुळं आज परिवर्तनवादी बसवण्णा आणि बुद्ध या विषयावरती मांडणी करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे. समाज प्रवर्तक बसवण्णा आणि गौतम बुद्ध या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करतोय. भारतवर्षातील एक समाज प्रवर्तक म्हणजे गौतम बुद्ध. इसवी सन पूर्व 6व्या शतकात गौतमाने तत्कालीन समाजापुढे नवी व्यवस्था निर्माण केली. सिंधू संस्कृतीला मागे टाकून पुढे आलेल्या वैदिक संस्कृती विरुद्ध बंड केले. तर इसवी सन 12व्या शतकात म्हणजे गौतम बुद्धानंतर जवळजवळ 1700 वर्षानंतर बसवण्णाने नेमकं हेच केलेलं आहे. वैदिक धर्मातून पुढे आलेली यज्ञ संस्कृती नाकारली आणि शोषण विरहित समाज रचना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले. म्हणजे दोघांनाही आपल्याला समाज प्रवर्तक असं म्हणावं लागेल. सिद्धार्थ गौतम हा बुद्ध होता. बुद्ध म्हणजे जागृत झालेला, ज्ञानी झालेला, सत्य कळलेला, निसर्ग चक्राच्या अवलोकनातून प्रतीत्य समुत्पाद आणि अनित्यवादासारखे सिद्धांत मांडून धम्म संस्कृती जगाला देणारे बुद्ध, तर समाजाला नव्या दिशेने घेऊन जाणारा, समाज हितासाठी नवी व्यवस्था निर्माण करणारा एक महामानव म्हणून बसवण्णा यांच्याकडे पाहावं लागतं. म्हणून तेही समाज प्रवर्तक. गौतम बुद्ध आणि बसवण्णा या दोघांनी वैदिक व्यवस्थेविरुद्ध बंड केलं. वैदिक व्यवस्थेविरुद्ध बंड करून नवा पर्याय निर्माण करणाऱ्या या दोन महामानवांचा एकत्रित विचार करणं म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय परंपरेला समजून घेणं, तिचा वारसा लोकांपुढे उघड करणं. गौतम बुद्ध हे कधीही मोक्षदाता म्हणून वापरले नाहीत. त्यांच्या महानिर्वाणापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत ते मार्गदाता, मार्गदर्शक म्हणून वावरले. तर बसवण्णांनी सुद्धा स्वतःला कधीही ईश्वराचा पुत्र समजले नाही, किंबहुना मोक्षदाता समजले नाही. त्यांची भूमिका सुद्धा मार्गदर्शकाची होती. कुठलाही दैवी चमत्कार त्यांनी दाखवलेला नाही. अतिशय लौकिक भौतिक पातळीवर जीवन जगण्याचा मार्ग या दोघांनीही दाखवलेला आहे. गौतम बुद्धाचा धम्म मार्ग तर बसवण्णाचा
लिंगायत बसव मार्ग. हे दोन्हीही मार्ग शोषणाच्या परंपरेला पर्याय म्हणून पुढे आलेले आहेत. चिंतनाची बाब ही आहे की ज्या परंपरेविरुद्ध गौतम बुद्धाने बंड केले, अवतार कल्पना, मोक्ष, यज्ञ संस्था नाकारली, त्याच परंपरेने बुद्धाला विष्णूचा 10वा अवतार मानलेला आहे. बसवण्णांनी कुठेही मंदिराची स्थापना केली नाही. ईश्वराची पूजा ही कष्टात आणि कामात शोधली. त्या बसवण्णांना सुद्धा बसवेश्वर केलेला आहे. यात निवळ योग नाही, तर वैदिक संस्कृतीचे रक्षक आणि वैदिक संस्कृतीचे समर्थक यांनी पद्धतशीरपणे केलेला तो एक डाव आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे गौतम बुद्धाच्या निमित्ताने बसवण्णाचा मार्ग समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर गौतम बुद्ध आणि बसवण्णा या दोघांचा मी एकत्रित विचार करतो. हा एकत्रित विचार करणं म्हणजे तौलनिक अभ्यास नव्हे, तर ह्या परंपरा जोडून घेणं, समजून घेणं असं आपल्याला म्हणता येतं. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्यावेळी गर्भश्रीमंत असलेल्या शूद्रनाकडे शाक्य वंशाच्या गणराज्याचे राजेपद आले होते. भारतवर्षाच्या ईशान्येला शाक्यांचे राज्य होते. बाप राजा होता, म्हणून सिद्धार्थ गौतम हा राजपुत्र गणला गेला. वयाच्या 8व्या वर्षी त्याचं शिक्षण सुरू झालं. त्याचं प्रारंभीचे 8 गुरु हे ब्राह्मण होते. पुढचं शिक्षण देण्यासाठी उदिच्य देशातील अनेक विद्यात पारंगत असलेल्या सबमित्राला बोलवले. भाषा, व्याकरण, वेद, वेदांगे, उपनिषदे, दर्शनशास्त्र यांचं शिक्षण गौतम बुद्धाने घेतलेलं आहे. भारद्वाज यांच्याकडून ज्ञानधारणेचं शिक्षण घेतलेलं आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे क्षत्रिय असून सुद्धा त्यांचा ओढा शिकारीकडे नव्हता. चुलत भाऊ देवदत्त याने गहाळ केलेल्या पक्षाला त्यानं बरं केलं. पक्षी कुणाचा हा वाद वाढला, लवादाकडे निकाल दिला आणि जो जीव वाचवतो, रक्षण करतो, त्याचीच मालकी त्या पक्षावर असेल असा निर्णय होतो. यावरून काय सिद्ध होतं? गौतम बुद्ध हे जन्मताच उपजतच हे शांत, अहिंसावादी विचारसरणीचे होते असं आपल्याला म्हणता येईल. आपण 12व्या शतकातील बसवण्णांकडे जाऊयात. बसवण्णा कसे होते? पूर्व 12व्या शतकामध्ये बसवण्णांचा जन्म झाला. दक्षिण भारतातील बागेवाडी येथे मादिराज या अग्रहार प्रमुखांच्या घरी बसवण्णांचा जन्म झाला. मंगळवेळ्याच्या कलचुरी राजाच्या अधिपत्याखाली विजापूरची बागेवाडी होती. बसवण्णाचे पूर्वज म्हणजे वडील हे उच्च कुलीन होते. त्यांचं शिक्षण सुद्धा घरात सुरू झालं. संस्कृत आणि कानडीचे जाणकार असलेले गुरुजी बसवण्णाला शिकवायला घरी येत असत. विहिरीतील पाण्याच्या शुद्ध अशुद्धतेवर त्याने गुरुजीला काही प्रश्न विचारले. उदाहरणार्थ, गुरुजी, एकाच विहिरीतले पाणी शुद्ध आणि अशुद्ध असते का? उत्तर मिळालं नाही. गुरुजी, एकाच घाटातून दोघांनी पाणी बाहेर काढले तर ते शुद्ध अशुद्ध असतं का? गुरुजी म्हणाले नाही. गुरुजी, एक अस्पृश्य आहे, दुसरा अस्पृश्य आहे, म्हणजे एक अस्पृश्य दुसरा अस्पृश्य आहे, या दोघांनी बाहेर काढलेलं पाणी कुठलं अशुद्ध आहे, कुठलं शुद्ध आहे? अशा वेळी मात्र गुरुजी म्हणाले, अस्पृश्याने पाणी बाहेर काढलेलं कसं शुद्ध असेल? स्पृश्यानं बाहेर काढलेलं पाणी हे शुद्ध असेल. अशा वेळी बाल बसव गुरुजींना म्हणतो, एक विहीर, रहाटही एक आहे, असे असताना अस्पृश्य व्यक्तीने काढलेले पाणी अशुद्ध कसे असेल? दोघेही माणसंच आहेत, मग हा भेद का? म्हणजे बसवाकडे समतेचे उपजत असे ज्ञान होते. त्याला खूप प्रश्न पडायचे. म्हणजे मूर्तीपुढे प्रसाद का ठेवायचा? यज्ञात तूप का टाकायचे? यज्ञात प्राण्यांचा बळी का द्यायचा? आणि यज्ञात प्राण्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न का करून घ्यायचं? कसं करून घ्यायचं? देव स्वतःला असे प्राणी मागतो का? खूप कष्ट करून सुद्धा काहींच्या पोटाला भाकर मिळत नाही, मात्र मंदिराचा पुजारी काहीही काम करताना सुखात असतो, त्याला मान मिळतो, असे का? कदाचित त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याला त्यावेळेस मिळाली नव्हती. त्याने स्वतःच ठरवलं या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी, आणि शोधण्यासाठी तो बाहेर पडला. 8व्या वर्षी त्यानं स्वतःला ठरवलं की आपल्याला बाहेर पडून शिक्षण घ्यायचंय, आणि बाहेर पडून शिक्षण घेण्यासाठी
त्यावेळच्या प्रथेप्रमाणे मुंज किंवा वृतबंधन किंवा उपनयन करण्याची गरज होती. आपल्या बरोबर आपल्या अक्काचे, मोठ्या बहिणीचे सुद्धा उपनयन व्हावे. पुढच्या शिक्षणासाठी मी पुढे जातोय, माझ्या अक्कानेही गेले पाहिजे आणि तिचंही उपनयन केलं पाहिजे असा आग्रह बाल बसवाने धरला. ही बालवयातली बसवाची बंडखोरी आपण समजून घेतली पाहिजे. पुढे कुडल संगम या ठिकाणी म्हणजे आत्ताच्या दोन ज्या नद्या आहेत त्या नद्याच्या संगमावर मलप्रभा आणि कृष्णांच्या मलप्रभा या संगमावर बसवण्णांनी कुडल संगम येथे 12 वर्ष अध्ययन केलेलं आहे. जैन परंपरा अभ्यासली, बौद्ध परंपरा अभ्यासली, वैदिक धर्म अभ्यासलेला आहे, विविध वेद पुराणे यांचा अभ्यास केलेला आहे. गौतम बुद्ध आणि बसवण्णा या दोघांच्याही शिक्षणामध्ये कमालीचे साम्य आढळत आहे. गौतम बुद्ध शिक्षण घेऊन बाहेर पडले त्यावेळी सभोवतालची सामाजिक आणि धार्मिक राजकीय परिस्थिती काय होती, बसवण्णाच्या वेळेची सामाजिक परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती कशी होती, याचंही उत्तर आपल्याला शोधायला पाहिजे. आणि जर हे उत्तर शोधलं तर काय लक्षात येतं, गौतम बुद्धाच्या वेळी सिंधू संस्कृती लयास गेली होती, त्याऐवजी वैदिक संस्कृतीने जागा घेतली होती. अनार्य आर्य यांच्या संघर्षात आर्य प्रबळ ठरले होते. वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके, वेदांत, वेदांगे, षडदर्शने यामधून वैदिक संस्कृती पुढे आली होती. चातुर्वर्ण व्यवस्थेबरोबर जाती व्यवस्था अस्तित्वात आली होती. स्त्रियांना पूर्वीचा मान राहिलेला नव्हता. मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी यज्ञ संस्था निर्माण झाली होती. यज्ञात विविध प्राण्यांना आणि वस्तूंना जाळून देवतांना प्रसन्न करून घेण्याचे ढोंग त्यावेळेस केले जात होते. पुनर्जन्मावर विश्वास होता. स्वर्ग नरक या संकल्पना होत्या. पुण्यवान स्वर्गात तर पापी माणूस हा नरकात जातो अशी कल्पना प्रबळ झाली होती. कर्मानुसार मोक्ष प्राप्ती करता येते. आत्मा आणि शरीर भिन्न असून आत्मा हा अमर असतो, शरीर हे मर्त्य असते असे उपनिषदात सांगितले होते. इसवी सन पूर्व 1500 पासून ते इसवी सन पूर्व 600 पर्यंतची ही वैदिक संस्कृती गौतम बुद्धापुढे होती. ही संस्कृती गौतम बुद्धाने उलथवून टाकली. परंतु पुष्यमित्र, शुंग आणि शंकराचार्याने पुन्हा तिचं पुनर्जीवन केलं. 12व्या शतकात बसवण्णापुढे नेमकी हीच संस्कृती आवासून पुढे उभी होती. जी प्रतिकूल परिस्थिती गौतम बुद्धापुढे होती तीच परिस्थिती बसवण्णापुढे होती. दोघांनाही खरं तर राजवटीची पार्श्वभूमी होती. गौतम बुद्ध हा शाक्य गणराज्याच्या संघाचा भाग होता, तर बसवण्णा मंगळवेढ्याच्या कलचुरी राजा बिज्जल यांच्या राजवटीचा भाग होता. प्रत्येक राजवट टिकविण्यासाठी तिचा विस्तार करण्यासाठी आपलं राज सिंहासन वाचवण्यासाठी प्रत्येक राजा खटाटोप करीत असतो. त्यासाठी युद्धाचा मार्ग सुद्धा पत्करला जातो. शाक्य आणि कोलीय यांच्या वादात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून जे युद्ध निर्माण झालं, युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली. शाक्य संघाचा सिद्धार्थ गौतम बुद्ध हा सदस्य असून युद्धाचा मार्ग पुढे आला. त्यावेळेस गौतमाने युद्धातून माघार घेतली आणि आपला प्रेमाचा मार्ग पुढे ठेवला. शाक्य संघाने हा मार्ग स्वीकारला नाही. लोकशाहीच्या मार्गातून युद्धाचा निर्णय घेतला आणि गौतम बुद्धांनी युद्धापासून परावृत्त होऊन संघातून आपला पाय बाहेर काढला. याचा अर्थ संघाचा त्याग केला. म्हणजे युद्धापासून गौतम बुद्धांनी स्वतःला बाहेर ठेवले. बसवण्णाने सुद्धा नेमकं हेच केलेलं आहे. बसवण्णाच्या जीवनातही हीच गोष्ट घडते आहे. मंगळवेढ्याची कलचुरी राजाची राजवट असताना कल्याणी राज्यावर, शेजारच्या कल्याणी राजावर संकट येतं. दुसरा शत्रू हल्ला करतो. अशा वेळी राजा बिज्जल काय करतो, चला आपल्याला कल्याणी राज्य हस्तगत करता येऊ शकतं. म्हणजे दोघांच्या वादातून आपला स्वार्थ साधता येतो असं कलचुरी राजा बिज्जलला वाटलं आणि त्याने बसवण्याला सांगितलं, आपण कल्याणी हस्तगत करणार आहोत, आपलं राज्य वाढवणार आहोत, राज्याचा विस्तार करणार आहोत. परंतु युद्धापासून परावृत्त होणाऱ्या बसवण्णाने राजाला समजावून सांगितलं. काय सांगितलं, राजा बिज्जल, आपण गैरफायदा घेत आहोत. मी आपणास फार पूर्वीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हिंसेच्या आधारे युद्ध करून
राज्याचा विस्तार करणे बरोबर नाही. शेजारच्या राज्यावर अन्य कोणी आक्रमण करीत असताना त्या राज्याला सहकार्य केलं पाहिजे. राज्याच्या सहकार्यासाठी गेलं पाहिजे. हे राज्याचं कायक आहे, म्हणजे कर्तव्य आहे. दोघांच्या भांडणाचा फायदा करून घेणं हे राज्याचं कायक नाही, म्हणजे राज्याचं कर्तव्य नाही. परंतु राजा बिज्जल ऐकत नव्हता. बसवांना मंत्रिपदावर असून सुद्धा युद्धातून माघार घेतो, भाग घेत नाही आणि राज्याच्या वर्तनाला, राजाच्या निर्णयाला पाठिंबा देत नाही. तो म्हणतो ज्याच्यात परिवर्तन होणार नाही, तो म्हणतो ज्याच्यात परिवर्तन होणार नाही अशा राजासाठी माझी शक्ती खर्च करण्यापेक्षा समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि मग राजा बिज्जल याला सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी न करता समाजाला सुधारण्याचा प्रयत्न बसवण्णांनी केला. म्हणजे गौतम बुद्धांनी जे केलं, गौतम बुद्धाने युद्धामधून माघार घेतली, तशी बसवण्णांनी सुद्धा युद्धामधून माघार घेतलेली आहे. याचा अर्थ अहिंसेचा मार्ग जगापुढे आपल्या वर्तनातून या दोघाही महामानवाने ठेवलेला आहे. गौतम बुद्धानं संघ त्यागला तसं बसवण्णाने युद्ध त्यागलेलं आहे. गौतम बुद्ध दुःखाच्या शोधार्थ, उपचारार्थ बाहेर पडले. बसवण्णाने अनुभव चिंतनातून शोधलेला मार्ग लोकांपुढे चर्चेस ठेवला. म्हणजे दोघांची वाटचाल सम्यक व्यवहाराकडे होती, असं आपल्याला आज लक्षात घेता येतं. राजपुत्र गौतम बुद्ध राज्यातील विविध व्यवहार घडामोडीचं अवलोकन करीत होते. राजा शुद्धोधन गौतमाला दुःख नजरेस पडू नये याची काळजी घेत होते. गौतम मात्र सभोवताली हिंसा, कर्मकांड, विषमता, शोषण, भेद हे पाहत होते. बसवण्णाला लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत होत्या. कष्ट करून उपाशी राहणारी माणसे तो पाहत होता आणि आरामात मंदिरात पुजारी हा पुरोहितगिरी करतो आणि प्रचंड असा श्रीमंत होतो, हे सुद्धा तो पाहत होतो. आणि म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी दोघाही महामानवानं आपापल्या काळामध्ये विचार केला, वर्तन केलं, चिंतन केलं, नवे मार्ग निर्माण केले आहे. फरक एवढाच आहे, गौतम बुद्धाजवळ पूर्वसुरींनी घालून दिलेली कुठलीही परंपरा नव्हती. जैन धर्मी यज्ञ संस्थेविरुद्ध असले तरी सुद्धा कित्येक बाबतीत जैन मताविरुद्ध गौतम बुद्ध होते. परंतु बसवण्णांच्या पुढे मात्र जैन धर्मीय परंपरा होती आणि बौद्ध धर्मीय परंपरा होती, तशी वैदिक परंपरा सुद्धा होती. परंतु या तिन्ही परंपरांमधून अचूक अशी परंपरा निवडण्याचं धाडस, अचूक अशी परंपरा निवडण्याचं धाडस हे बसवण्णांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे वैदिक प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं काम या दोन्ही महामानवाने केलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. सिद्धार्थ गौतमाने वयात येतानाच लग्न केलेलं आहे. शाक्य राजा दंडपाणी याची कन्या यशोधरेबरोबर त्यांनी लग्न केलेलं आहे आणि पुत्र राहुलचा जन्म सुद्धा झालेला आहे. बसवण्णाचाही विवाह झाला. बलदेव नावाच्या मामाची कन्या गंगाविका बरोबर विवाह झाला. पुढे सर्वांच्या मदतीने दुसरा विवाह केला निलांबिका बरोबर आणि त्यांना पुत्रप्राप्तीही झाली. म्हणजे दोघांनीही संसार केलेला आहे, संसारातले अनुभव घेतलेले आहेत आणि संसारातील अनुभवातून, या विश्वातील व्यवहारातील अनुभवातून निर्माण झालेलं दुःख हे किती मोठं आहे, प्रश्न किती मोठे आहेत, शोषण किती मोठ्या प्रमाणावर होतं याचं चिंतन केलेलं आहे. सिद्धार्थ गौतम आणि बसवण्णा संसारात रमले नाहीत, अडकले नाहीत. व्यक्तिगत सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या सुखदुःखाचा ते विचार करीत राहिले, विचार प्रेरित राहिले, नवा मार्ग निर्माण करीत राहिले. गौतम बुद्धाला दुःखाच्या मागे तृष्णा आहे हे कारण कळलं, तृष्णा आहे याचं ज्ञान झालं. बसवण्णाला लोकांच्या आत असलेलं अज्ञान कळलेलं आहे. तृष्णेमुळे दुःख निर्माण होतं हे गौतम बुद्धाला कळलं, अज्ञानामुळे दुःख निर्माण होतं हे बसवण्णाला कळालं. म्हणजे दुःखमुक्तीसाठी वासना संपली पाहिजे, किंबहुना दुःखमुक्तीसाठी अज्ञान संपलं पाहिजे. हा दोघांचाही मार्ग आजच्या पिढीनं समजून घेतला पाहिजे. गौतम बुद्धाची खंडित जी परंपरा आहे ती बसवण्णाने सुरू केली असं आपल्याला सहजपणे पटवून देता येतं, किंबहुना त्याला अनेक पुरावे आहेत आपल्याकडे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या दुर्गम ठिकाणी, डोंगरात, दरीत, बिकट ठिकाणी, नदीवर किंवा खाडीवर पूल बांधल्याशिवाय दळणवळण सुरळीत करता येत नाही. असे पूल बांधणं आवश्यक आहे.
मात्र आसमानी आणि सुलतानी संकटापुढे पूल उद्ध्वस्त होतो आणि दळणवळण बिकट होते. उद्ध्वस्त झालेला पूल नव्यानं बांधल्याशिवाय गत्यंतर नसते. तीच अवस्था गौतम बुद्धाने निर्माण केलेल्या धम्म विचाराची, धम्म पुलाची झालेली होती. गौतम बुद्धाने निर्माण केलेली बहुजन हिताय बहुजन सुखाय ही धम्म पुलाची परंपरा शंकराचार्याने खंडित केली होती. तो पूल उद्ध्वस्त केला होता आणि 12व्या शतकात नेमकं बसवांनाने हा धम्माचा पूल जोडून घेतला, दुरुस्त केला, तो निर्माण केला आणि लोकांपुढे बहाल केलेला आहे. गौतम बुद्धाने वैदिक विचारधारेचे खंडन केले होते. यज्ञ यागातला खुळचटपणा लोकांपुढे आणला होता. ब्रह्म सत्य जगन मिथ्या इथला घोळ उघड केला होता. आत्मेवरचा विश्वास हा अधर्म आहे म्हणून अनात्मवाद सिद्धांत मांडला. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म आहे असे सांगितले. ही सृष्टी परिवर्तनशील आहे असं सांगून अनित्यवाद हा सिद्धांत मांडला. जगाचा करता करिता ईश्वर आहे, त्याच्याच हेतूने सगळे चालते. यातले अज्ञान दूर करून प्रतित्य समुत्पाद हा सिद्धांत मांडला. यज्ञेवरचा विश्वास हा अधम्म आहे असे सांगितले. धर्मग्रंथाचे केवळ पठण करून उपयोगाचं नाही, धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नाही असेही सांगितले. मनावरचे संस्कार मानवाला उन्नत बनवतात असे सांगून वैदिक मानणाऱ्या लोकांना पसंत पडले नाही अशा तऱ्हेचे विचार मांडले. परंतु बुद्धाला अनेक राजे मिळाले, अनेक अनुयायी मिळाले आणि त्यांनी या धम्माला राजाश्रय दिला आणि म्हणून गौतम बुद्ध खूप काळ जनमानसावर जगावर प्रभावित होऊन राज्य करीत होते. हे राज्य समतेचं, अहिंसेचं, शांततेचं, रक्तपाताशिवाय हे राज्य होतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नेमकी ही बुद्ध परंपरा खूप वर्ष सुरक्षित होती. परंतु इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये पुष्यमित्र शुंग याने वैदिक प्रेमी या माणसानं काय केलं, कपट कारस्थानानं बौद्ध प्रेमी बौद्ध धर्मीय राजा वृद्धचा खून केला. स्वतः राजा झाला आणि बुद्ध परंपरेचा पूल तोडून टाकला. तो पूल जोडण्याचं काम एका राजानं केलं. त्या राजाचं म्हणजे ग्रीक राजाचं नाव आहे मिनॅंडर. शुंगाच्या सत्तेला या ग्रीक राजा मिनॅंडरनं थोडं थोपवलेलं आहे, बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. आणि परंतु ही राजवट फार टिकली नाही आणि पुन्हा वैदिक व्यवस्था आली आणि नेमकं 12व्या शतकापर्यंत हे सगळं चाललेलं आहे. 8व्या शतकात तर हे प्रचंड असं घडलेलं आहे आणि शंकराचार्यानं बौद्ध धर्माची परंपराही तोडून टाकली, जैन धर्माची परंपराही तोडून टाकली आणि म्हणून बसवण्णानं गौतम बुद्धाची ही खंडित परंपरा जुळून घेतलेली आहे. वैदिक धर्माला पोखरणाऱ्या ज्या ज्या परंपरा होत्या, पुन्हा एकदा सांगतोय, वैदिक धर्माला पोखरणाऱ्या ज्या ज्या परंपरा होत्या त्या सगळ्या परंपरा थोपवण्याचं काम शंकराचार्याने केलेलं आहे. कोणत्या परंपरा होत्या? वैदिक धर्माला पोखरणाऱ्या बौद्ध परंपरा होती, जैन परंपरा होती, शैव परंपरा होती, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक अशा विविध परंपरा ह्या वैदिक परंपरेला पोखरणाऱ्या होत्या. या सगळ्या संप्रदायांना थोपवण्याचं काम शंकराचार्याने केलेलं आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा संबंध भारतवर्षात अनेक पीठांची स्थापना केली. गोवर्धन पीठ आहे, शारद पीठ आहे, शृंगेरी पीठ आहे, ज्योतिर्पीठ आहे, अशा 4-4, 5-5 पीठांची निर्मिती केली. अद्वैत सिद्धांत मांडला, ब्रह्मसूत्र, 12 उपनिषदे, भगवत गीतेवरील अनेक ग्रंथ निर्माण केले, भाष्य ग्रंथ निर्माण केले आणि वैदिक मतांचा पुरस्कार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी अहोरात्र भारत वर्षभर फिरणारा, कष्ट करणारा हा शंकराचार्य. एवढं मोठं शंकराचार्याने कष्ट केल्यानंतर बौद्ध परंपरा खंडित होणार की नाही? आणि शिवाय राजाश्रय जो मिळालेला होता पूर्वीचा, तो राजाश्रय सुद्धा हळूहळू नष्ट होत गेला. शंकराचार्याचे प्रयत्न आणि राजाश्रय नष्ट होणं यातून बौद्ध परंपरा खंडित झाली होती आणि म्हणून 12व्या शतकात बसवण्णाने काय केलं, ही परंपरा जी खंडित झाली होती ती पुन्हा नव्यानं उभी केली, पुन्हा नव्यानं सुरू केली. त्यामुळे दक्षिण प्रांतात बुद्ध परंपरा निर्माण करणारा समाज प्रवर्तक म्हणून
बसवण्णाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. गौतम बुद्धाने भिक्खूंचा संघ केला. बसवण्णांनी काय केलं? गौतम बुद्धाने भिक्खूंचा संघ तयार केला. संघ ही सगळ्यात मोठी शक्ती आणि चळवळीचं केंद्र निर्माण केलं. तर बसवण्णाने त्याच्यासारखीच एक कृती केली, ती म्हणजे अनुभव मंटपाची निर्मिती केली. सारनाथ येथे बुद्धाने पहिली धम्मदेशना दिली. विशुद्ध मार्ग, सदाचार, शील मार्ग सांगितला. परिव्राजक म्हणजे श्रमणाची, संन्यासपणाची प्रक्रिया सांगितली. अनेकांना धम्मदीक्षा दिली. सारीपुत्त आहे, मोगलान आहे, राजा बिंबिसार आहे, अनाथ पिंडक आहे, राजा प्रसेनजित आहे, जीवक आहे, वेशेचा मुलगा, किमोना उपाली नावी आहे, सुनीत नावाचा भंगी आहे, सोपाक आणि सुपिये नावाचे अस्पृश्य आहेत, सुमंगल हा शेतकरी आहे, महारोगी सुप्रबुद्ध आहे, महाप्रजापिती गौतमी आहे, यशोधरा आहे, चांडालिका म्हणजे प्रकृती ही कन्या आहे, दरोडेखोर अंगुली माल आहे. अशा कितीतरी लोकांना धम्मदीक्षा दिली, संघात प्रवेश दिलेला आहे. सोबत आलेल्या अनुयायांना गौतम बुद्धांनी संघ निर्माण करून भिक्खू संघाची स्थापना करून त्यांना प्रवेश दिला. संघाची संहिता बनवली. उपासक कसा असावा याचे नियम बनवले. गृहस्थाश्रमवासी कसा असावा याचे नियम बनवले. संघात स्त्रियांना कशात तऱ्हेनं आणि कधी स्थान दिलं पाहिजे याचेही नियम बनवले. कोणावरही जबरदस्ती न करताना धम्म विचार अंगीकारला पाहिजे असा विचार दिला. म्हणजे पाली भाषेमध्ये यही पश्चिको, यही पश्चिक धम्म, याचा अर्थ या पहा, तपासून पहा, मीच म्हणतोय ते खरं न मानता असं होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या स्वातंत्र्यातून हे सगळे विचार स्वीकारा. इतका लोकशाही मार्गाचा बुद्ध धम्म गौतम बुद्धाने दिला, संघाला दिला. अनेक जण संघात दाखल झाले. जंगलात भटकणाऱ्या कित्येकांना त्यांनी संघात प्रवेश केला, उपदेश करून दिला, परिव्राजक बनवले आहेत. संघात चर्चा होत असे, संघात प्रश्न उत्तर होत असे, जीवन मृत्यूवर किंवा अशा अनेक संकल्पनावर चर्चा होत असे. त्यातून नवीन मत निर्माण होत असत. उदाहरणार्थ आत्मा आणि पुनर्जन्म यावर संघात शिष्यांबरोबर चर्चा होत असे. गौतम बुद्ध म्हणतात आत्मा नाही, गौतम बुद्ध म्हणतात आत्मा नाही, परंतु पुनर्जन्म आहे. ऐकणाऱ्याला हे मत परस्पर विरोधी वाटत असत. आत्मा नाही असं म्हणताना बुद्ध पुनर्जन्म आहे असं कसं म्हणतात? त्यावेळी गौतम बुद्ध समजावून सांगतात. आणि आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा काय असे शंका घेणाऱ्या माणसांना ते म्हणतात आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. कसा? आंब्याची कोय असते, कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळं येतात आणि कोयीतून आंबा निर्माण होणं म्हणजे आंब्याचा पुनर्जन्म आहे. त्या पद्धतीनं माणसाचं होतं. माणूस मरतो याचा अर्थ माणूस कुठल्या तरी अन्य प्राण्यात, अन्य मानवात जन्म घेत नाही. हा पुनर्जन्म गौतम बुद्धानं खोडून टाकला. माणूस मरतो याचा अर्थ माणसाच्या आतून निर्माण होणारे वेगवेगळे घटक असतील, म्हणजे पाणी असेल, वायू असेल, आप असेल, तेज असेल, अग्नी असेल, माती असेल, वगैरे वगैरे. हे सगळे घटक निर्माण होणं म्हणजे माणसाचा पुनर्जन्म आहे. इतका विवेकी आणि वैज्ञानिक विचारावर आधारलेला धम्म पुनर्जन्म गौतम बुद्धाने दिलेला आहे, संघाला दिलेला आहे. म्हणजे गौतम बुद्धाचे अनेक शिष्य झालेले आहेत. आर्य श्रावक नावाचा शिष्य, अग्र श्रावक नावाचा शिष्य, सारीपुत्र, मोगलायन, महाश्रावक, आनंद नावाचा शिष्य आहे, महाकश्यप, अनिरुद्ध, नंद, सुप्रभूती, पुन्हा उपाली, अशा अनेक शिष्यांना संघात स्थान दिलेलं आहे. भिक्खुणी संघामध्ये अनेक स्त्री आहेत. महाप्रजापती गौतमी संघात आहे. खेमा नावाची स्त्री आहे. उप्पाल वन्ना नावाची स्त्री आहे. ह्या सगळ्या काही प्राथमिक नावांचा उल्लेख केला तर गौतम बुद्धांनी स्त्री आणि पुरुषांना किती समान लेखलेला आहे आपल्या धम्मामध्ये हेही लक्षात येतं. पुढे पुत्र राहुल यालाही अनुयायित्व दिलेलं आहे. यशोधरा हिनं सुद्धा शिष्यत्व पत्करलेलं आहे. गौतम बुद्धाचा संघ म्हणजे पुढच्या काळातील बसवण्णाचा अनुभव मंटप होता असं आपल्याला म्हणता येतं. बुद्धाप्रमाणे बसवण्णा भारत वर्षभर फिरलेले नाहीत. गौतम बुद्ध भरपूर फिरले.
खूप फिरले, लोकांना उपदेश केला, धम्मदेशना केली. तसं बसवांना फिरले नाहीत. त्यांनी आपल्याच राज्यातील एक कार्यक्षेत्रामध्ये फिरून लोकांना गोळा केलेला आहे. लोकांना सांगितलेलं आहे. म्हणजे आजचा मंगळवेढा भाग, मंगळवेढा परिसरातील अनेक गावातील अनेक जाती धर्माची माणसं यांच्यामध्ये प्रत्यक्ष बसवांना वावरायचे. चपला बनविणाऱ्याच्या घरी म्हणजे चांभाराच्या चर्मकाराच्या घरी जायचे, मातंगाच्या घरी जायचे, अस्पृश्यांच्या घरी जायचे, त्यांना स्पर्श करायचे. एका दिवशी नावाडी असलेल्या अंबिगार चौडयास त्यांनी बोलवले. अंबिगार चौडया राजदरबारामध्ये सैनिक होता. मुळातला चौडया हा खालच्या जातीत असून सुद्धा तो सैन्यात होता. हे लोकांना बरं नाही वाटत, कारण जातीवरून त्याच्या श्रमाला किंमत मिळायची. आणि मग हठात झालेल्या चौडयाला बसवण्णा म्हणतात, तू घाबरू नकोस, मी तुझ्या जवळ आहे, मी तुला स्पर्श करतोय. हा स्पर्श करणं म्हणजे फार मोठं काम नाही, कारण तू कोण आहेस हे महत्वाचं नाही, तू कोणतं काम करतोस हे महत्वाचं नाही. बसवण्णा चौडियाला समजावून सांगतात, तू कोण आहे, तू काय काम करतोस याचं देणं घेणं मला जराही नाही. मग काय आहे, तर तू प्रामाणिकपणे कोणतं काम करतोस, प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाचं पालन पोषण करतोस की नाही, कुणाला फसवतोस की नाही, खोटं बोलतोस की नाही, हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं आहे. आणि हे म्हणणं अनुभव मंडपातल्या अनेक सदस्यांपुढं बसवण्णांनी केलेला आहे. हा चौडय्या दुसऱ्या दिवसापासून अनेक माणसं गोळा करतो. बसवण्णा पुढे माणसं गोळा होतात आणि बसवण्णा पुढे गोळा होऊन त्या ठिकाणी माणसं ऐकतात. आणि हे ऐकण्याचं ठिकाण जे आहे त्याला मंगळवेढ्याच्या भागामध्ये महामणी किंवा महामणे असं म्हणायचे. महामणे हे खरं तर अनुभव मंडपाचं एक थोडक्यात लहानस रूप होतं. काही दिवसांनी या अनुभव मंडपातल्या छोट्याशा महामणेमध्ये मंगळवेढेमध्ये त्यांची बहीण नागम्मा येते. त्यांचे पती शिवदेव येतात. मंगळवेढेला राहतात. राज दरबारातील अनेक माणसं महामणेत येतात. गरीब असेल, अपंग असेल यांच्यासाठी दासोह म्हणजे अन्नदान निर्माण करण्याचं केंद्र उघड करतात. महामणेत येऊन चर्चा करतात. दरबारातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा महामणेत येतात. राजा बिज्जलच्या सैन्यातला काक्कय्या नावाचा ढोर, हा ढोर जातीचा माणूस बसवण्णा जवळ येतो. बसवण्णा त्याच्या जवळ येतात आणि मग बसवण्णा त्याला म्हणतात, आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एक आहोत म्हणजे आपण सगळे समान आहोत. आणि आपण जर सगळे समान असू तर आपण जे काम करतो त्यावरून कोणीही आपण एकमेकाला कनिष्ठ आणि श्रेष्ठ समजून घ्यायचं नाही, उच्च आणि नीच समजून घ्यायचं नाही. सत्य वर्तनानं माणूस हा मोठा होत असतो, असं ढोर जातीच्या काकय्याला बसवण्णा समजावून सांगतात. बसवण्णा तर प्रधानमंत्री होते आणि प्रधानमंत्री असल्यामुळे घोड्यावरून आपल्या राज्यात, आपल्या परिसरामध्ये अनेक गावामध्ये ते फिरायचे, शेतकऱ्यांना भेटायचे, गावातील माणसांना उपदेश करायचे. आणि मग या सगळ्यांची प्रसिद्धी वाढत गेलेली आहे. महामणेमध्ये गर्दी होऊ लागलेली आहे. स्त्री आणि पुरुष गर्दी करून महामणेत बसवण्णाचा उपदेश ऐकायचे. बसवण्णा त्यांना शरण आणि शरणी असं म्हणायचे. ते म्हणत, हा कोण आहे, हा कोण आहे असं म्हणू नका, हा कोण आहे, हा कोण आहे असं म्हणू नका, हा माझा आहे, हा आमचा आहे, हा आमचा आहे असेच म्हणा. म्हणजे आपण एकत्र आहोत, म्हणजे एकमेकांचे नातेवाईक आहोत. आपण एकमेकांना स्पर्श करतो म्हणजे एकमेकांच्या घरी आपण जेवतो, म्हणून आपण एकमेकांमध्ये लग्न सुद्धा केलं पाहिजे, म्हणजे आंतरजातीय विवाह केलं पाहिजे. आंतरजातीय विवाह करताना आपल्यातल्या जाती आपोआप गळून जातील. हा सिद्धांत बसवण्णांनी आपल्या लोकांपुढे मांडला. प्रत्यक्षात तो राबवलेला आहे पुढच्या काळात, हे आपल्या लक्षात येतं. दरम्यान कल्याणी नगरी राजा बिज्जलकडे येते. का राजा बिज्जल हा महत्वाकांक्षी असतो, कसंही करून कल्याणी नगरी आपल्या ताब्यात घेतो, जे बसवण्णाला पूर्वी आवडलेलं नसतं. परंतु मंगळवेढ्यात बसवण्णाने सुरू केलेली महामणी ही अपुरी पडते आहे. राजा बिज्जलनं कल्याणी नगरीला बसवण्णाला येण्यासाठी विनंती केलेली आहे आणि बसवण्णा मंगळवेढ्यातली महामणी सह आपल्या
परिवारासह अनुयायासह कल्याणी नगरीमध्ये प्रवेश करतात. साध्या घरात राहतात, परंतु कल्याणी नगरीच्या एका भागामध्ये प्रचंड मोठी अशी इमारत निर्माण करतात आणि त्याला अनुभव मंडप असं नाव देतात. अनेक लोक एकत्र बसतील असं छत्र निर्माण केलेलं आहे. एका बाजूला थोड्याशा उंचावर बसण्यासाठी स्वतंत्र अशी सिंहासनाची व्यवस्था केलेली आहे. परंतु त्या जागेवर न बसता बसवांना सर्वसामान्य सगळ्या माणसांमध्ये जाऊन बसत आणि चर्चा करीत. लोक म्हणत, बसवांना आपण मोठे आहात, ज्ञानी आहात, या उच्च स्थानावर तुम्ही बसा. परंतु बसवांना म्हणत, या जागेसाठी मी पात्र नाही. या जागेवर कोण बसेल? ज्ञान संपन्न व्यक्ती बसेल. या जागेवर तटस्थ वृत्तीची, अनुभव संपन्न आणि निर्णयक्षम असलेली व्यक्तीच बसेल. आणि त्याच्याच अध्यक्षतेखाली आपण सर्व चर्चा करू. त्यांच्या बरोबर आपण चर्चा करून आपापसात निर्णय करू आणि वचन निर्माण करू. अनुभव मंडपात स्वतःला सर्वसामान्य माणसाबरोबर लेखणारा हा महामानव बसवण्णा. त्यांनी कुठेही मंदिराची उभारणी केली नाही. लोकशाही मार्गाने करण्यासाठी मात्र अनुभव मंडपाची स्थापना केली. सर्व जाती धर्माची माणसं त्या ठिकाणी येत असत. वैदिक कर्मकांड, अंधश्रद्धा बाजूला ठेवून लोक सहभागी होत असत. ते म्हणत, माझ्या बहिणीप्रमाणे इथल्या राज्यातील सगळ्या स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे. अनुभव मंडपात बसवण्णांनी एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. काय कवे कैलास नावाचा सिद्धांत हा अनुभव मंडपातली निर्मिती आहे आणि सगळ्यांच्या साक्षीनं काय कवे कैलास नावाचा सिद्धांत बसवण्णांनी मांडलेला आहे. काय सिद्धांत सांगतो हा? आपला उदरनिर्वाह आपल्याच कष्टाने केला पाहिजे. शारीरिक कष्टाच्या मोबदल्यातून आपण आपलं पोट भरलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर, दुसऱ्याच्या श्रमावर आणि घामावर आपला उदरनिर्वाह करायचा नाही. काय कवे म्हणजे शरीर आणि काय कवे शरीर म्हणजेच मंदिर आहे. त्या मंदिरातला म्हणजे शरीरातला प्राण म्हणजे ईश्वर आहे. आपले दोन पाय म्हणजे मंदिराचे दोन खांब आहेत. आपलं डोकं, आपलं मस्तिष्क, आपलं शीर म्हणजे मंदिराचा कळस आहे. आणि कष्ट करून आपल्याला आपल्या प्राणाची आपल्या ईश्वराची सेवा करायची आहे. हा किती मोठा सिद्धांत बसवण्णांनी मांडलेला आहे. म्हणजे मंदिरात पुरोहितगिरी करून आयते खाणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध, इतरांचे शोषण करून आयते खाणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध बसवण्णांनी मांडलेला हा अभूतपूर्व सिद्धांत म्हणजे काय कवे कैलास आहे. आणि बसवण्णाचा अनुभव मंडप हे सूत्र गौतम बुद्धाचं जोडून भारतवर्षाला अर्पण करतो आहे. हे अत्यंत महत्वाचे आहे. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो. डाकू अंगुलीमाल आणि राजा प्रसेनजीत यांचं सूत्र आपल्याला माहित आहे. राजा प्रसेनजिताच्या राज्यामधला अंगुलीमाल हा अत्यंत हिंसक प्रवृत्तीचा, नासधूस करणारा, कोणालाही न घाबरणारा, सगळे त्याला घाबरणारे. गौतम बुद्ध अंगुलीमालाला भेटायला जातात. त्यावेळेस ते श्रावस्तीच्या जेतवनात असतात. भेटायला जाऊन अंगुलीमालाला ते भेटतात आणि म्हणतात, अंगुलीमाल, मी तुझ्यासाठी थांबलेलो आहे. दुष्कर्म करण्याचा व्यवसाय सोडून तू देशील काय? इतके दिवस सगळे आपल्याला घाबरतात आणि हा संन्यासी आपल्याला घाबरत नाही, म्हणजे हा महामानव मोठा आहे असं म्हणून अंगुलीमाल आपल्या गळातील बोटांची माळ तोडून खड्ड्यात फेकून देतो आणि गौतम बुद्धाच्या संघामध्ये प्रवेश घेतो, भिक्खू होतो. बसवण्णा यांना मारण्यासाठी सुद्धा उत्तर भारतातून म्हणजे मांडव्यपूर राज्यातून चिक्कय्या नावाचा डाकू दक्षिण भारतात आलेला होता, किंबहुना पाठवलेला होता. वैदिक धर्माविरुद्ध बंड करणाऱ्या बसवण्णाला संपवून टाकायची याची सुपारी घेऊन मांडव्य राज्यातून म्हणजे काश्मीर मधून उत्तरेकडून आलेला हा चिक्कय्या डाकू दक्षिणेत येतो आणि सर्वत्र बसवण्याची ख्याती ऐकतो. त्यांचे विचार आणि वर्तन ऐकतो. समाजासाठी अत्यंत पोषक असे विचार मानणाऱ्या
या बसवण्णा पुढे लीन होतो, शरण होतो आणि हे दरोडेखोर डाकू चिकय्या हा अनुभव मंडपात प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी तर फुकट खाता येत नाही, आई तर बसता येत नाही, कुणाला मारता पण येत नाही, कुणाला लुटता येत नाही. डाकू चिकय्यानं काय केलं? रानात जाऊन वाळलेल्या ताडपत्राची पानं गोळा केली आणि गोळा करून अनुभव मंडपात दिली. ताडपत्राची पानं गोळा करून अनुभव मंडपात का दिली चिकय्या डाकून? तर अनुभव मंडपात अनुभवातून आलेली वचन मांडली जायची, वचनाला मान्यता मिळायची आणि ही वचन ताडपत्राच्या पानावर लिहिली जायची आणि ताडपत्राची पानं पुरवण्याचं काम या डाकू चिकय्यानं केलं. म्हणजे बसवण्णाने डाकू चिकय्याचं रूपांतर एका साध्या सर्वसामान्य माणसामध्ये केलेलं आहे. ही गौतम बुद्धाची अंगमालाची होती आणि बसवण्णाची डाकू चिकायाच्या ऋषिकेची ही फार मोठी समाज क्रांती होती असं आपल्याला म्हणता येतं. गौतम बुद्धांना अनुसरणाऱ्या म्हणजे राज्यातले, परराज्यातले, देशातले, जगातले अनेक माणसं होते. गरीब होते, श्रीमंत होते, वैश्य होते, कामगार होते. असं बसवण्याची ख्याती ऐकून दक्षिणेकडून, उत्तरेकडून अनेक भागातून माणसं कल्याणी नगरीला यायचे, अनुभव मंडपात थांबायचे. म्हणजे उत्तरेकडून 600 शैव श्रमण किंवा संन्यासी कल्याणीला आलेले आहे. मला वाटतं काश्मीरचा राजा महादेव आणि त्याची पत्नी गंगादेवी कल्याणीला आलेले आहेत. रानातील वाळलेली लाकडं गोळा करून मोळ्या बांधून विकून आपला उदरनिर्वाह या राजानं केला. तर निजदेवी नावाची राजकुमारी काश्मीरकडची ती सुद्धा कल्याणीला येते, गोधड्या शिवते, रुग्णांची सेवा करते आणि आपला उदरनिर्वाह करते. महादेव राजा हा उत्तरेकडचा, तो पुढे मोळीये मारग्या या संतांना नावाच्या नावानं ओळखला जातो. तो संत होतो, वचन लिहितो. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित आहे दक्षिण भारतातून शिमोगा जिल्हा आत्ताचा तिथून एक राज परिवारातील स्त्री अनुभव मंडपात आलेली आहे. ती बंडखोर स्त्री म्हणजे अक्क महादेवी. राज परिवार त्यागून कल्याणीला ती येते, अनुभव मंडपात ती प्रवेश घेते आणि ही अनुभव मंडपात वचन निर्माण करते, अनुभवातून आलेले आणि हे वचन आज सुद्धा आपल्या पुढ्यात छापील स्वरूपात आज आहेत असंही आपल्याला म्हणता येतं. म्हणजे गौतम बुद्धाच्या संघामध्ये शिष्यातून निर्माण झालेला धम्म, तर अनुभव मंडपातून निर्माण झालेलं वचन साहित्य आणि या वचन साहित्याच्या आधारे निर्माण झालेला लिंगायत धर्म, या दोघांची ही समानता आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. गौतम बुद्धाने जगाला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला. इंद्रिय अनुभवावर आधारलेलं सत्य मांडलेलं आहे. विचार शक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. सम्यक दृष्टी दिली, सम्यक संकल्प दिला, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम किंवा सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी अशा अष्टांग मार्गाचा एक नवा मंत्र भारत वर्षाला दिलेला आहे. मनावर संशोधन केलेलं आहे. अतिरेकी विचार बाजूला सोडून मध्यम मार्ग शिकवला पाहिजे, मध्यम मार्ग पत्करला पाहिजे. सर्वम अनित्यम असं म्हणून कार्यभाव सांगितला. मध्यम प्रमाद, मध्यम प्रमाद, मध्यम मार्ग स्वीकारला. ना भुकेही राहायचं नाही आणि अतिरेकी वासनाही पूर्ण करायची नाही. हा मधला मार्ग गौतम बुद्धाचा. तर बसवण्णांनी सुद्धा भयमुक्त जीवन देण्यासाठी, जगण्यासाठी विचार मांडलेले आहेत. मला वाटतं मी माझ्या व्याख्यानाच्या समारोपाकडे येताना मला असं म्हणावंसं वाटतं की या दोन्हीही महामानवानं भयमुक्त, दुःखमुक्त माणूस आणि समाज निर्माण करण्यासाठी जगाला वेगळा मार्ग दाखवला. गौतम बुद्धांनी दाखवला आणि बसवण्णांनी सुद्धा दाखवलेला आहे. बसवण्णा यांनी गौतम बुद्धाची शंकराचार्याच्या माध्यमातून खंडित झालेली विचार परंपरा पुन्हा निर्माण केली. वैदिक व्यवस्थेने बिंबवलेले मन मुक्त केलेले आहे. चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, गरीब श्रीमंत, उच्च नीच भेद हे संपवून टाकलेले आहेत बसवण्णांनी. स्वर्ग आणि नरक किती खोट्या कल्पना आहेत हे लोकांना समजून सांगितलेलं आहे. जिवंतपणीत स्वर्ग असतो आणि जिवंतपणीत नरक असतो
ही भावना लोकांमध्ये रुजवलेली आहे. ते म्हणतात, सदाचार हाच स्वर्ग आहे, तर अनाचार हाच नरक आहे. श्रमाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. मंदिराच्या ऐवजी अनुभव मंटप निर्माण करणं म्हणजे आजच्या काळामध्ये विश्वविद्यालय निर्माण करण्यासारखं आहे. लोकशाहीची राज्य व्यवस्था निर्माण करण्यासारखं आहे. आणि म्हणून लोकशाही राज्य व्यवस्था, लोकशाही समाज व्यवस्था आणि लोकशाही धर्म व्यवस्था निर्माण करण्याचं काम 12व्या शतकामध्ये बसवण्णाने केलेलं आहे. बसवण्णांच्या पुढे अत्यंत प्रतिकूल असा काळ होता. त्या काळाला न घाबरता ते कृतिशील राहिले. शेवटी प्रतिगामी शक्ती, मी म्हणतोय शेवटी प्रतिगामी शक्ती, वैदिक प्रवृत्ती प्रबळ ठरलेली आहे आणि त्या शक्तीनंच बसवण्णाचा अंत केलेला आहे. अनेक लोक म्हणतात कुडल संगम या ठिकाणी जलसमाधी घेतलेली आहे, परंतु वास्तव हे आहे की या सनातनी वैदिक संस्कृतीनं बसवण्णाला संपून टाकण्याचं काम केलेलं आहे. असं झालं असलं तरी सुद्धा बसवण्णांनी दाखवलेला बसव मार्ग म्हणजे लिंगायत मार्ग, म्हणजे इष्टलिंगाची संकल्पना किंवा त्यांनी निर्माण केली वचन साहित्य किंवा त्यांनी निर्माण केली वचनकारांची पिढी आजही आपल्या पुढं साक्ष देत आहे की बसवण्णा हे आज प्रवर्तक होते. बसवण्णा हे मोक्ष दाते नव्हते, तर बसवण्णा हे मार्गदर्शक होते आणि मार्गदर्शक म्हणून आजही बसवण्णा आपल्या पुढं जिवंत आहेत. जसे गौतम बुद्ध धम्माच्या माध्यमातून जिवंत आहेत, तसं बसवण्णा बसव वचनाच्या माध्यमातून आजही जिवंत आहेत. मला वाटतं ही बुद्ध परंपरा जोडून घेणारा बसवण्णा त्यामुळंच भारतवर्षात समाज प्रवर्तक ठरलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. या दोन्हीही महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, हे होते प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे सर, ज्यांनी बसवण्णा आणि बुद्ध यांच्या कार्यातली अनेक साम्य स्थळं आज आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण धर्मामध्ये, जातीमध्ये विनाकारण भेदाभेद करतो, मात्र साऱ्या धर्मांचं मूळ मानवतावाद हे एकच असताना सुद्धा तो मानवामध्ये भेद कसा करेल या मूलभूत गोष्टीचा मात्र आपल्याला विसर पडलेला असतो. डॉक्टर गिरीश मोरे सरांच्या संपूर्ण विवेचनाचं हेच तर सार होतं आणि मला वाटतं डॉक्टर मोरे सरांची ही मांडणी आपल्याला निश्चितपणाने आवडली असेल. मित्रांनो, उद्या आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती महोत्सव व्याख्यानमालेमध्ये आणखी नव्या मान्यवरांसोबत आम्ही आपल्यासमोर येणार आहोत. पाहत रहा आलोकशाही. आपल्याला हे व्याख्यान, आमची वाहिनी आवडली असेल तर निश्चितपणानं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.